सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमधील टीसीएस प्रकरणात मोठी घडामोड। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजी नगरहून काल मध्यरात्री ताब्यात घेतलंय। न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात नाशिक रोड न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट म्हणजे एनपीडब्ल्यू जारी केले होते। आज त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर 11 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मतीन पटेल यांची भूमिका संशयास्पद आढळली होती। न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान मतीन पटेल हजर न राहिल्याने नाशिक रोड न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटकेचे वॉरंट काढले होते। त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आणि काल मध्यरात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले। आज त्यांना नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यात आलंय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना 11 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलंय। पुढील सुनावणी 11 तारखेला होणार आहे। टीसीएस प्रकरणात आता एका लोकप्रतिनिधीला अटक झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आणखी कोण कोण अडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याबाबत ॲडव्होकेट प्रतीक ताजणपुरे यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। 17 खटला क्रमांक 55/2026 हा देवळाली कॅम्प येथील जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये मतीन माजिद पटेल यांना आरोपी करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी त्यांना 35(3) प्रमाणे नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार त्या नोटीसचा बजावणी मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने केलेली होती। आता त्यामध्ये जे काही समन्स काढले गेलेले होते त्या समन्सनुसार मतीन माजिद पटेल यांना 31 जुलै 2026 रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर होण्यास फरमावलेलं होतं, परंतु त्यांनी मेहरबान न्यायालयाच्या समन्सची अंमलबजावणी न केल्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी केलेली होती। आता पोलिसांनी सदरचा नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते एक्झिक्यूट केलेलं आहे आणि त्यानुसार मतीन पटेल यांना अटक करून आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। मेहरबान न्यायालयाने पुढील 11 तारखेला त्याची सुनावणी ठेवलेली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।